नाशिकच्या सिंचन भवन नाशिक येथे आज दिनांक 3 जुलै रोजी उल्हास वैतरणा कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदीजोड प्रकल्प राबवण्यात येत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। अतिशय महत्त्वाकांक्षी असा उपक्रम राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यामध्ये हातात घेतलेला आहे। दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर हे गोदावरी खोऱ्याचे सगळ्यात तुटीचं खोरं आहे, त्यामध्ये पाणी आणण्यासाठी हे उल्हास खोऱ्यातून जे आपण आणतोय, उल्हास त्या ठिकाणी वैतरणा गोदावरी साधारण 55 ते 60 TMC पाणी आपण त्यामध्ये संकल्पित केलं आणण्याचं, आणि त्यासाठी एक कार्यालय पूर्णतः त्या कामासाठी काम करील। एक मुख्य अभियंता राहतील, एक अधीक्षक अभियंता राहतील, अन्य बाकी अधिकारी येतील। त्याची आता प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यामुळं या कार्यालयामुळे त्या संपूर्ण प्रक्रियेला निश्चितपणे गती मिळेल। म्हणून आजचे एक उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। दुष्काळमुक्त महाराष्ट्राची जी घोषणा झाली आहे, मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षा हा प्रकल्प आहे। एकूण जर बघितलं तर मराठवाड्याला देखील यामुळे मोठा फायदा होणार आहे। काय वाटतं, कशा पद्धतीने सगळं हे समन्वय आपण साधणार? नाही, याचा प्रमुख भूमिका तीच होती की गोदावरी खोरे सगळ्यात तुटीचा असल्यामुळे आणि नेहमीच आता हा जो आपण गायकवाडी संदर्भात जो वाद निर्माण झाला पाहतोय, शेवटी पाणी उपलब्ध करणं हेच त्याला उत्तर होतं आहे। त्या पाण्याची भागीदारी करणं हे काही त्याचं अंतिम सोल्युशन नव्हतं। आता ह्या वर्षी आपण जर उदाहरण पाहिलं तर जायकवाडी धरण पहिल्यांदा काही वर्षांमध्ये जुलैमध्ये पहिल्यांदा भरलं। त्यामुळे निसर्गाच्या सगळ्या पद्धतीवरच हे सगळं अवलंबून आहे, पण म्हणून तो कायमस्वरूपी त्याला तोडगा निघावा म्हणून हा प्रकल्प त्यावेळी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या पुढाकारानं आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पुढाकारानं हा घेण्यात आला होता। आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, यांनी त्याच्यामध्ये विशेष आता लक्ष घालून पुढाकार घेतला आणि हे कुठल्या परिस्थितीत काम आपल्याला पूर्ण करायचं आहे हा त्यांनी संकल्प केला आहे। आणि आता आम्ही गोदावरी खोरे महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाला आता चालना देतो। नाशिक नगर मधल्या शेतीला मोठा फायदा होईल। याच्यामध्ये स्वाभाविक हे संपूर्ण जे पाणी आम्ही तुटीच्या खोऱ्यात आणतोय त्यामुळे जायकवाडीला त्याचा फायदा होईल, संपूर्ण मराठवाड्याला त्याचा इम्पॅक्ट येणार आहे मेजर। बाकी आपली जी वरच्या अपस्ट्रीमची धरणं आहेत त्याला तर कायमस्वरूपी पाणी येतच आहे। हे ओरंडाबो आर्टिफिशियल पाणी आपण देतोय 55 TMC। या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉक्टर राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, आमदार काशीनाथ दाते, आमदार आशुतोष काळे, आमदार अमोल खाताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक प्रकाश मिसाळ, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अहिल्यानगर बाळासाहेब शेटे, उपसचिव प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता गणेश हार्दे यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते उल्हास वैतरणा नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं व कार्यालयाची पाहणी देखील करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता श्री मिसाळ यांनी केले, तर आभार अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी मांडले। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।